नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. आज आपल्या अळ्यांचा तिसरा मोल्ट हा पास झालेला आहे. तिसरा मोल्ट पास झाल्यानंतर आपल्याला विटकरी विजाताची डस्टिंग करायची असते आणि त्याच्यावरती आपल्याला शेडिंग करायची असते आणि ती फर्स्ट फेडिंग झाल्यानंतर आपल्याला त्यांना पेसिंग द्यावं लागते. या पद्धतीनं तुम्ही आधी अळ्यांची कंडिशन बघून घ्या. या पद्धतीने अळ्यांची कंडिशन आहे. ज्यावेळेस मोल्ड पास होतो त्यावेळेस अळ्यांचा कलर पण असा तांबडा दिसत असतो. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर मोल्ड बसल्यानंतर आपल्या अळ्या पूर्णपणे शांत होतात, वर डोकं करतात, डोकं पण त्यांचं मोठं होतं आणि त्यांचं जे तोंड असतं ते काळ्या रंगाचं असं छोटं बारीक दिसत असतं. आता ह्या अळ्या आपल्या पूर्णपणे मोल्टवरून पास झालेल्या आहे. यांचे तोंड तुम्ही बघू शकता, मोठे झालेले आहे. म्हणजे पूर्णपणे अंगावरची जी कात असते हे बघू शकता. या पद्धतीनं आळी आपल्या अंगावरची कात टाकत असते. आता हा आपला तिसरा मोल्ट पास झालेला आहे. या पद्धतीने अळ्यांची आपल्या कंडिशन आहे. पूर्ण अळ्या आपल्या ज्या होत्या मोल्टवर बसलेल्या त्या पूर्णपणे आपल्या उठलेल्या आहे. आता त्याच्यावरती आपल्याला विटकर विजेताची डस्टिंग करायची आहे आणि डस्टिंग केल्यानंतर आपल्याला याच्यावरती फीडिंग करायची आहे. त्यामध्ये आपल्याला टेम्परेचर एक 28, 29, 30 पर्यंत जरी असलं तरी काय अडचण नाही येत. पण 30च्या वरती शक्यतो टेम्परेचर जाऊन द्यायचं नाही आणि जी आर्द्रता असते ती 40, 50, 60, 70 आपल्याला जेवढी ठेवता येईल, मेंटेन करता येईल तेवढी त्या पद्धतीने आपल्याला करावं लागते. आर्द्रता जे आपण म्हणत असतो ती हवेमध्ये आपले आर्द्रता टिकून ठेवायचं काम जर आपण केलं तर आपला जो बेडवरचा पाला असतो तो सुकत नसतो. त्यासाठी आपण हवेमध्ये आर्द्रता वाढवण्यासाठी आपण फॉगर सिस्टीम लावलेली आहे. फॉगर सिस्टीमचा एकदम चांगला रिझल्ट असतो. हवेमध्ये आर्द्रता निर्माण करतं आणि त्यांनी आपला जो पाला असतो फेडिंग केलेला तो पाला लवकर सुकत नाही. तर या पद्धतीने आपण उन्हाळी बॅच मध्ये नियोजन केलं पाहिजे. आपलं शेड मेंटेन केलं पाहिजे. दुसरं बाकी याच्यात कोणताही प्रकार नसतो. शेड मेंटेन केलं तर 100% बॅच या सक्सेस होत असतात. या पद्धतीने आपल्याला अळ्यांवर विटकर विजाताची डस्टिंग करायची आहे. ही जर मशीन कोणाला पाहिजे असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 2000 रुपये किंमत आहे याची. एकदम चांगला रिझल्ट आहे. डस्टिंग पण एक समान सारखी होते आणि फास्ट मध्ये होते. हे मशीन आपल्याला चार्जिंग करून वापरता येतं. एकदा चार्जिंग केल्यानंतर पूर्ण बॅच निघेपर्यंत याला चार्जिंग करायची काही आवश्यकता पडत नाही. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण 5 फुटाची जी रॅक असते त्यावरती आपल्याला डस्टिंग करता येते. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक वेळेस ह्या बाजून फेडिंग करायची, एक वेळेस त्या बाजून फेडिंग करायची असते.